श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज श्लोक माझा आशीर्वाद घ्यायला आला होता। आता आशीर्वाद का, तर आजपासून त्यांची वार्षिक परीक्षा चालू होत आहे। माझ्याबरोबर आईंचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या काकाचा आशीर्वाद घ्यायला गेल्यावर सरळ आशीर्वाद कुठला मिळतोय। त्यांचा काका काहीतरी चेष्टा करतो, मग आशीर्वाद देतो। काका पुतण्याचं नातंच वेगळं आहे। मग आरूने पण सगळ्यांचा आशीर्वाद घेतला। बघता बघता मुलं आता पुढच्या वर्गात चाललीत। भरभर मुले मोठी होत आहेत आणि आपल्याला त्यांचं बालपण पकडणं खूप अवघड होत चाललंय। कामाच्या व्यापातून मुलं कधी मोठी होत आहेत हेच कळना झाले। आणि माझं आणि ताईंचं आज साडीचं मॅचिंग झालं होतं। कसं काय माहीत, पण योगायोगच म्हणावा लागेल। मग परीक्षा आहेत म्हणून शाळेत जाऊन यावं म्हटलं। मॅडमांची शाळेत गाठ घेऊन थोडं त्यांनाही विचारावं म्हटलं। आमचा ऋदू बघा, नुसता अभ्यासात मग्न असतो। तिथून घरी येऊन बसलो तर आहो आणि आई आज ही विना गॅस टाकीचे घरी परत आले। रोज जायचं आणि परत यायचं, कारण गॅसवाले फोन पण उचलत नाहीत। नंबर लावून आज 13 दिवस झाले आणि तिथं रोज जाऊन यायलाच लागतं। आई तर खूपच चिडल्या होत्या। कधी एकदा हे सुरळीत होतंय काय माहीत। संध्याकाळी चाललो आम्ही बेडकच्या नंदूबाईंकडे, कारण त्यांची होती यात्रा आणि मुलांची परीक्षा होती म्हणून त्यांचा पेपर सुटल्यावर आम्ही निघालो होतो। आमचे आहोंना कोणाचं मन अजिबात मोडता येत नाही। मग आलो बाळूदादांच्या घरी, कारण इथून घेऊन जायचं होतं आमच्या साक्षीला। आल्या आल्या तृप्तीने त्यांच्या काकाला पहिला गार दिलं आणि साक्षीने लगेच जाऊन वडापाव आणला। वडापाव खाल्ल्यावर जरा बरं वाटलं, कारण आज गॅसच्या टेन्शनमुळे जेवणच गेलं नव्हतं। मग साक्षीला घेऊन आम्ही निघालो बेडगला। मिरजेतून बेडग थोड्याच अंतरावर आहे। आमच्यासोबत लहान बाळूदादा पण येत होते। दोघांना पण बाळूच नाव पडले। हे बघा, बेडगमध्ये असे उंच उंच पाळणे आले आहेत। यात्रा बघितली की खूप बरं वाटतं ना, अगदी लहानपणीची आठवण येते। यात्रेत जाण्यासाठी आईबाबांच्या मागे लागायचो, खूप रडायचो, पण नशिबाने नवराच फिरवणारा भेटलाय। यात्रा तर खूप फुल्ल भरली होती। सगळे घरी आलो आम्ही, लहान बाळूदादा, आमच्या सविताताई, या नंदूबाई, आज सगळीच भावंडे एकत्र जमली होती। आणि एकत्र जमल्यात म्हटल्यावर दंगामस्ती तर असतेच। मग सगळ्यांना वाढलं जेवायला। ही मंडळी होती नॉनव्हेज खाणारी, त्यामुळे त्यांना पहिला जेवायला वाढलं आणि आमची इकडे तयारी चालू होती शाकाहारी जेवणाची। मला तर पुरणाची पोळी खूप आवडते, ते असेल तर काहीच लागत नाही। मग जेवून आलो भाऊजींच्या दुकानावर आणि इथे चौकात येतं आज सोंग। हे सोंग घेण्याची प्रथा इथे खूप जुनी आहे असे इथली लोक सांगतात आणि हे सोंग बघायला गावात प्रचंड गर्दी असते। मंडळी, या जुन्या परंपरेमुळेच तर आपली महाराष्ट्रीयन संस्कृती टिकून आहे। मग तिथून आम्ही निरोप घेऊन निघालो। येताना या साक्षीला घरी सोडलं। उद्या मुलांची परीक्षा आहे म्हणून रात्रीच निघावं लागतं आणि सोबत दादाताई पण होते म्हणून काही टेन्शन नव्हतं। रात्री वाटेवर तर अजिबात कोणीच नव्हतं, 1-2च गाड्या दिसत होत्या। चला मंडळी, आजचा दिवस खूप धावपळीत गेला। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।